रेसिपी शो मध्ये आज आपण मस्त कुरकुरीत अशी आळूची वडी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथं आपण बरीचशी आळूची पानं घेतलेली आहेत। ही पानं मी अगोदरच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती जेणेकरून याच्यावरची जी काही घाण आहे किंवा जे काही कचरा आहे तो निघून जाईल। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। खरं तर आळूचे जे देठ आहेत ना त्या देठांची सुद्धा वेगळी सेपरेट भाजी केली जाते आणि ती सुद्धा खूप छान चविष्ट अशी लागते। अशा पद्धतीने आपल्याला हे देठ पूर्णपणे सेपरेट करून घ्यायचं आहे। बाउलमध्ये आपण 1.5 कप चाळून घेतलेलं बेसन पीठ घेत आहोत। याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हाताने क्रश करून टाकायचा आहे। पाव चमचा हळद, इथं मी लाल चटणी वापरते, याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला बारीक फिरवून सुद्धा वापरू शकता। ही जी पानं आहेत ना ती खाताना अशी घशामध्ये चरचर करतात, तर तसं होऊ नये याच्यासाठी याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकत आहोत अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण अर्धा चमचा लसणाची पेस्ट, कोथिंबीर हे सगळं एकत्र करून घेऊयात आणि गरजेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचं एक छान असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। वडीसाठीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। खूपही जास्त आपण याला घट्ट ठेवलेलं नाही आहे आणि खूप जास्त पातळसर असंही केलेलं नाही आहे, मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे हवं आहे। आता आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत, तर काय करायचं, जी मोठी पानं आहेत ना ती अशी सगळ्यात खाली टाकायची आणि त्याच्यावरती हे बॅटर असं लावून घ्यायचं आहे। आळूची पानं ज्यावेळेस आपण विकत आणतो त्यावेळेस ती काही सगळी एकसारख्या आकाराची नसतात, त्यामुळे मोठं पान खाली घालायचं आणि जी आकाराने लहान आहेत ना ती मधल्या लेअरला आपल्याला वापरायची असते। आता याच्यावरती दुसरं पान, तुम्ही 3 पानाची लेअर करू शकता, 5 पानाची, 7 पानाची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा पानं किती अवेलेबल आहेत त्याच्यावरती ते डिपेंड असतं की आपल्याला किती पानाची लेअर करायची। इथं हे जे देठ असतं ना ते कापताना असं ह्याला चिटकून कापायचं पानाला। जर वरती थोडंसं शिल्लक देठ राहिलं ना तर हा इथला भाग फुगत राहतो आणि मग नंतर आपली जी वडी आहे किंवा आपलं जे पान आहे ना ते इथल्या साईडला पूर्णपणे फाटतं। तर ही आपली 5वी लेयर आहे किंवा हे आपलं 5वं पान आहे आणि मी 5च पानाच्या लेयर करणार आहे। हे आपण फोल्ड करून घेऊया। ह्याचा जो रोल आहे ना तो करताना असा छान घट्ट आणि असा दाबून करायचा। वड्या उकडून घेण्यासाठी इथे आपण अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवतोय। आपण ही जी पानं लावून घेतली होती ना ते मी अशा पद्धतीनं कट करून घेते, कारण की स्ट्रेनरमध्ये ती बसायला हवीत। स्ट्रेनरला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी यायला लागलेली आहे, आपण स्टीमर यावरती ठेवून घेऊयात आणि हे झाकून ठेवायचं। ही केटल अतिशय उपयोगी आहे, जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देत आहे, नक्की चेक करा। साधारण एक 7 ते 8 मिनिटांनंतर इथं तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान अशा पद्धतीनं वाफरल्या गेलेल्या आहेत। आता आपण या थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर आपल्याला या अशा कट करायच्या।
जेवढ्या आपण या पातळ कट करू ना तेवढेच आपल्याला छान मस्त कुरकुरीत अशा या तळता येतात. आता आपण या वड्या तळून घेणार आहोत. वड्या तळण्यासाठी ना तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं असतं आणि नंतर मग आपल्याला मीडियम फ्लेमवरती या वड्या तळून घ्यायच्यात, म्हणजे छान मस्त कुरकुरीत अशा या तळल्या जातात. कोमट तेलामध्ये टाकायच्या नाहीत, नाहीतर मग काय होतं तेल पिलं जातं. आणि ह्या वड्या तळत असताना आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचं, कारण की करतानाच आपण सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घेतलेलं असतं आणि जर आपण त्याला हलवलं नाही तर मग त्या करपू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीनं कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं. घ्या तर मग छान मस्त कुरकुरीत, आणि तुम्ही याच्या लेयर्स बघू शकता, खूप सगळ्या लेयर्सच्या अशा आपल्या या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही याचा कुरकुरीतपणा दाखवते. चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही आळूच्या वड्या अशाच पद्धतीनं करता का हे सुद्धा मला कळवा. परत एकदा भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.